एकनाथ शिंदेंकडून संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांची कान उघडणी. तुमच्या वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा खालावते, बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंनी कडक शब्दात सुनावलं. माझा व्हिडिओ मॉर्फ करून बनवला. पैशांच्या बॅगेसंदर्भात संजय राऊतांच्या आरोपानंतर मंत्री संजय शिरसाटांचा दावा. राऊतांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार. मुंबई महापालिकेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण मुख्यमंत्री फडणवीस उदार, मित्राला महापौर पद देऊ शकतील. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं मोठं वक्तव्य. ज्याचे नगरसेवक जास्त त्यांना महापौर पद मिळावं. शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांकडून आतापासूनच महापौर पदावर दावा. जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा. शशिकांत शिंदे पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार. येत्या मंगळवारी पदभार स्वीकारणार. सत्तेसाठी जयंत पाटील पळून जातील असं मला वाटत नाही. जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर रोहित पवार स्पष्टच बोलले. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये आमदार रोहित पवारांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल. तर न्यायदेवतेवर विश्वास, संघर्ष करण्याची तयारी म्हणत रोहित पवारांनीही दंड थोपटले. आमदार रोहित पवार यांच्या ईडी कारवाईच्या मुद्द्यावर शरद पवार पत्रकार परिषद घेणार. कुठलंही चुकीचं काम केलं नसल्यामुळे संघर्ष करायचा, शरद पवारांचा रोहित पवारांना सल्ला. शिवरायांचे 12 गडकोट जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड किल्ल्यांचा समावेश. सरकारसह शिवप्रेमी गड अभ्यासकांच्या प्रयत्नाला यश. महाराजांचे किल्ले जगाच्या नकाशावर आल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त. तर पंतप्रधान मोदींसह पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचेही मानले आभार. राज्यातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा. जबाबदारीचा भान ठेवा, निकष न पाळल्यास युनेस्को हा दर्जा काढून घेईल. राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा. किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई सुरू. स्वतंत्र समिती गठीत. सांस्कृतिक विभागाची टीम सर्व तांत्रिक आणि व्यवस्थापनात्मक बाबी हाताळण्यास सक्षम. मंत्री आशिष शेलारांचं राज ठाकरेंना उत्तर. मुख्यमंत्री फडणवीसांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी. 30 सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचं सरकारचं लक्ष. 4 टर्मिनल्स, 2 समांतर धावपट्ट्या आणि वर्षाला 9 कोटी प्रवासी क्षमता ही विमानतळाची वैशिष्ट्य. खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचा मुख्यमंत्री फडणवीसांचा उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा. मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर्यायी रस्ता या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होणार. पुण्यामध्ये यशवंत नाट्यगृहात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा. संगीत संन्यस्त खडक या नाटकातील प्रयोगादरम्यान गौतम बुद्धांचा अपमान झाल्याचा आरोप. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. 7 ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज. म्हाडाकडून 5285 घरांसाठी सोडत जाहीर. 77 भूखंड खरेदीची ठाणेकरांना सुवर्ण संधी. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार. लॉर्ड्स कसोटीमध्ये भारताचा पहिला डाव 387 धावांवर आटोपला. राहुल जडेजाची संयमी खेळी. दोन्ही संघाची धावसंख्या बरोबरी.